सनी लिटिल 11 संघाला एक चॅलेंज आहे. त्यांच्या गावचे रहिवासी आणि आमच्या प्रतिष्ठानचे सदस्य श्री विनायक भोवड जर का संघ फायनलमध्ये पोहोचला तर त्यांच्यातर्फे 24 टी शर्टचं गिफ्ट त्यांना त्या संघाला दिले जाणार आहे. याची संघाने नोंद घ्यायची आहे. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. नक्कीच अगदी सामनावीराचा पुरस्कार जातोय तो मयूरला. पहिला चेंडू ऑफ साईडला प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव संख्या मिळते. एकेरीचा दुहेरीमध्ये बदल केलाय आणि धन्यवाद अविनाश दादा. आपण वळूया या मॅच कडे. सामना चालू आहे तो लिटिल सनी क्रिकेट संघ कुशेडे विरुद्ध मंगलमूर्ती मराठवाडी साई. मंगलमूर्ती मराठवाडी साई सुतार कर्णधार स्वतः इथे फिल्डिंग साठी उभे आहेत लॉंगॉनच्या दिशेने आणि आता मात्र फलंदाजी मार्कवर फलंदाज सज्ज आहे तो. प्रथमेश सर एक मिनिट. नरेश शिंदे साहेबांचं देखील याच्यात सन्मान केलं जात आहे. धन्यवाद. आपण लाख मोहाचा वेळ काढून या रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या शिवमय चषकासाठी उपस्थित दाखवल्याबद्दल धन्यवाद. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे तो सूरज म्हस्कर. मागच्या वर्षीचा मालिकावीर. यावेळेला सामना असेल तो सोमाच्या समोर. बघूया यावेळेला बॅटची एज घेऊन चेंडू चालले स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना एक धाव पूर्ण होते आणि आता मात्र स्ट्राईक एंड वर जाऊन पोहोचलाय तो चौकारांचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जात तो लिटिल सनी क्रिकेट संघ कुशेडे संघाचा कर्णधार विशाल भुवड. चला सोमा पुन्हा एकदा सज्ज. सामना असेल तो विशाल यांच्या समोर. बघूया काय होतं. यावेळेला आखूड टप्प्याची गोलंदाजी केली जाते. पंचांकडे दाद मागितलं जात आहे परंतु पंच मात्र तटस्थ. निर्धाव चेंडूची सांगता होती आणि धावसंख्या मात्र जाऊन आता स्थिरावली आहे ती 3 चेंडू आणि 3 धावा. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ती मंगलमूर्ती मराठवाडी या संघाच्या समोर. संघाकडून गोलंदाजी करतोय तो सोमा अनुटे. येस सोमा अनुटे एक युवा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय साई सुतार यांच्या संघाकडून. पुन्हा एकदा आपटेकरचा हा चेंडू आणि पुन्हा एकदा बीट करण्यात यश आलं का नाही. पंचांनी सांगितलंय चेंडू झालाय साईड आणि दिलाय वाईड. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन आता पोहोचली आहे ती 4च्या आकड्यावरती. 3 चेंडू आणि धावा झाल्यात त्या 4. हॅलो. मी प्रत्येक संघाच्या खेळाडूंना विनंती करेन आणि प्रेक्षकजनांना जर का कोणीही गेटच्या समोर बाईक्स लावल्या असतील तर कृपया त्या साईडला करायच्या आहेत. मान्यवरांच्या गाड्या आतमध्ये प्रवेश करणार आहेत. ह्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि आपापल्या बाईक साईडला करायच्या आहेत. धन्यवाद. यावेळेला यॉर्कर टप्प्याची गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय मिड विकेटच्या दिशेने. 2 धावा पूर्ण करण्यात यश सुद्धा आलंय ते सूरज आणि विशालच्या जोडीला आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या आता होतीये ती 4 चेंडू आणि 6 धावा. येस चौकारांचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं तो विशाल भुवड इज ऑन स्ट्राईक. परंतु गोलंदाजी मात्र अगदी अचूक टप्प्याची केली जाते ती म्हणजे सोना अनुटे कडून. बघूया सोना अनुटे पुन्हा एकदा सज्ज आपल्या संघासाठी. येस आता आपल्याला इथे पाहायला मिळतो एक मोठा गॅप कावगवण्याच्या दिशेने. बघूया विशाल भुवड फायदा उचलतात का. यावेळेला स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय. चेंडू चाललाय गॅप मध्ये. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या गॅप मधून आलेला हा प्रतिष्ठान स्पेशल ब्रँडेड चौकार डीजे. तुम्ही विशालची फलंदाजी पहा. विशाल खरोखर याला चौकारांचा बादशाह म्हटलं जातं. त्याच्या बॅटमधून आणखीन एक चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 10च्या आकड्यावरती. शेवटचा एक चेंडू बाकी. 1 टू गो. बघूया काय होतं या चेंडूवरती. सोमा अनुते पुन्हा एकदा सज्ज. पुढचा चेंडू यावेळेला सुद्धा चेंडू झालाय साईड आणि पंचाने दिलाय वाईड. पंच समांतर हात करून धावा देत आहेत त्या अवांतर धावसंख्येनंतरला संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 11च्या आकड्यावरती. धावसंख्या झाली आहे ती आता 11. चला बघूया कोण ठेवतो या ठिकाणी 11. विशाल भुवड की सोमा अनुते. बघूया
लिटिल सनी क्रिकेट संघ कुशेडे डिफेंडिंग चॅम्पियन या स्पर्धेचा यावर्षी सुद्धा दुसऱ्या फेरीमध्ये सामना खेळत असताना कप्तान विशाल वोडच्या बॅट मधून यावेळेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून चाललाय हा शिवमाय ब्रँडेड षटकार डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 17. आता मात्र आहे खतरा. बघूया खतरा सूरज मस्करला असतोय की मंगलमोती मराठवाडीच्या संघाला. मंगलमोती मराठवाडी कडून दुसरं षटक घेऊन येतोय नवीन गोलंदाज बॉलर आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो विशाल. बघूया विशाल आपल्या संघासाठी एक महत्वपूर्ण विशाल सुतार बघूया आपल्या संघासाठी. विशाल कदम ओके विशाल कदम आपल्या संघासाठी एक महत्वाचं आणि निर्णायक षटक घेऊन येत आहेत. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट बघूया सूरज मस्करच्या समोर. यावेळेला मात्र सूरज मस्करला चकवण्यात यश आले आणि निर्धाव चेंडूची सांगता होती या ठिकाणी. पहिला चेंडू अखेर संघाची धावसंख्या मात्र स्थिरावली होती 17च्या आकड्यावरती. यस सुरेख असं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. जितकीच चांगली फलंदाजी तितकीच चांगली गोलंदाजी सुद्धा केली जाते मंगलमोठी मराठवाडी संघाकडून. दोन्ही संघ अतिशय तोडीस-तोड असे संघ आमने सामने. बघूया सूरज मस्कर यावेळेला यॉर्कर टप्प्याचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. साई सुतारच्या कडून होते मिसफील्ड आणि संघाला मिळाला हा प्रतिष्ठान स्पेशल चौकार डीजे. थँक्यू डीजे. यस कर्णधाराकडून एक मिस्टेक झाली आणि मिसफील्डचा चौकार मिळालाय सूरज मस्करला. बघूया सूरज मस्कर इज ऑन अ फायर. बघूया पुढचा चेंडू यावेळेला स्टेप आउट करून इनसाइड आउटचा फटका. चेंडू चाललाय कव्हरच्या डोक्यावरून लॉंग ऑन कडून चांगला फील्ड केला जातोय आणि एक धाव काढून दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना आपली विकेट मात्र इथे सॅक्रिफाईस करावी लागते ती विशाल भुवडला. 1+ विकेट धावसंख्या जाऊन पोहोचली. चला नवीन फलंदाज कुशेडे संघाचा प्लीज लवकर मैदानात यायचं आहे. प्लीज मित्रांनो वेळ फार कमी आहे. खरोखर मगाशी अविनाश सर सुद्धा म्हणत होते की टाइम इज मनी. वेळेला खूप महत्व आहे. वेळ विकत घेता येत नाही. येस वन डाऊन बॅटर प्लीज लवकर मैदानात यायचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत ते राज एक युवा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय कुशेडे संघाकडून. मला वाटतं मागच्या वर्षी उत्कृष्ट गोलंदाज जो ठरला होता तो राज यावेळेला मात्र फलंदाजीसाठी सुद्धा आलाय. वन डाऊन बॅटर स्ट्राईक एंडवर असेल तो मात्र सूरज मस्कर. बघूया पुन्हा एकदा विशाल कदम सज्ज. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. यावेळेला सुद्धा फुल टॉस घुटना टेक आणि तमाशा देख परंतु चेंडू तिकडे फील्ड केला जातोय बाउंड्री लाईन वरती आणि 2 धावा काढून स्ट्राईक पुन्हा एकदा स्वतःकडे ठेवतोय तो सूरज मस्कर. धावसंख्या आता होतीये ती 24. शेवटचे 2 चेंडू बाकी. 2 चेंडूंचा खेळ बाकी इथे असताना धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 24 आणि आता मात्र 2 चेंडू बाकी आणि या 2 चेंडूवरती आक्रमण करावं लागेल. मोठे फटके मारावे लागतील ते सूरज मस्करला. परंतु यावेळेला मात्र बीट केलं जाते. पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांचा इशारा राहतोय या ठिकाणी. विकेट गडी होतोय बाद. सूरज मस्करला माघारी परतावं लागते. संघाला लागलेला हा मोठा धक्का. शेवटचा 1 चेंडू बाकी आणि धावसंख्या झाली आहे 24. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ते प्रशांत भोसले. मला वाटतं मागच्या वर्षीच्या फायनल मध्ये मिड विकेटच्या दिशेने खणखणीत षटकार यांच्या बॅटमधून पाहिला होता ते प्रशांत भोसले पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला यॉर्कर टप्प्याची गोलंदाजी केली गेली आणि चेंडू कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना चांगला फील्ड केला जातोय. तत्पूर्वी 2 धावा काढण्यात यश येतंय इथे कुशेडे संघाला आणि तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय का नाही. यस 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय आणि 2 धावसंख्या पुढे सरसावते. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आता होतीये ती 26 आणि आता 27 धावांचं मोठं आव्हान असणार आहे ते लिटिल सनी क्रिकेट संघ कुशेडे यांच्या समोर असलेला मंगलमूर्ती मराठवाडी संघाला.
तत्पूर्वी आपण अ गटातील सेमीफायनलचा टॉस सुद्धा या ठिकाणी करून घेऊ शकतो. मी हरकोल कोणचे कर्णधार रॉबिन आणि बोरवली संघाचे कर्णधार शैलेश यांना विनंती करतो की टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचंय. हॅलो, कृपया ताबडतोब सामने चालू करायचे आहेत. ज्या संघांच्या कर्णधारांना नाणेफेकसाठी आमंत्रण करण्यात केलेलं आहे त्यांनी कृपया ताबडतोब नाणेफेक करून घ्यायची आहे. मित्रांनो, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. अजून 3-4 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे कृपया नाणेफेकसाठी यायचं आहे. येस कॅमेरामॅन राकेश. आपण पाहतोय रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमाई चषक 2026 आणि शिवमाई चषक 2026 मध्ये आपण आता पोहोचलोय उपांत्य फेरीमध्ये. उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेले दोन संघ तो म्हणजे यंग स्टार क्रिकेट संघ हरकोलकोंड आणि साई 11 बोरवली. चला आपण वळूया या सामन्याकडे. सूरज मस्कर यावेळेला मात्र रतनच्या बॅटमधून चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये. प्रतिष्ठान स्पेशल ब्रँडेड चौकार संघाला मिळालेत 4 धावा. डीजे चला टॉस साठी आपल्यासोबत जोडले गेले दोन कॅप्टन शैलेश आणि रॉबिन. मी प्रतिष्ठानच्या शिलेदारांना विनंती करतो की नाणेफेक करून सामन्याची सुरुवात करायची आहे. काटाचा कॉल आहे रॉबिनचा आणि येतोय छापा. काय सांगाल बोरवलीचे कर्णधार? फर्स्ट बॅटिंग पहिली बॅटिंग घेत आहे. यस, तुम्हाला दोघांनाही या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आपण भेटूया आता फायनल मध्ये. सेमीफायनल साठी खूप खूप शुभेच्छा.
आपण फटकेबाजी पाहतोय ती साई सुतार आणि रतन यांची खरोखर 27 धावांचं टार्गेट आणि या 27 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करत असताना सूरजच्या बॅटमधून एक चौकार आला आणि सॉरी सूरजच्या गोलंदाजीवरती एक चौकार आला आणि आता पुन्हा एकदा रतन सज्ज यॉर्कर टप्प्याची गोलंदाजी केली जाते सूरज मास्कर कडून आणि एका धावेवरती रोखण्यात यश येते रतनला. यश पुन्हा एकदा स्ट्राईक वरती जाऊन पोहोचलाय तो साई. चला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 9. आता 6 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो राज. चला 6 चेंडू आणि धावा व्यात त्या 18. सेमीफायनल जर गाठायची असेल तर या सामन्यामध्ये चमकदार कामगिरी करावी लागेल ती राज शिंदेला. बघूया 6 चेंडू आणि धावा व्यात त्या 11. समोर आहे मोठं आव्हान साई सुतार आणि रतनच्या जोडीचं. बघूया मंगलमूर्ती मराठवाडी की लिटिल सन क्रिकेट संघ कुशेडे. चला दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू रतनच्या समोर राज. यावेळेला रतनच्या बॅट मधून चेंडू आहे लॉंगनच्या दिशेने येतोय हा शिवमय ब्रँडेड षटकार. संघाला मिळाल्या तर धावा 6. रतनची फलंदाजी लक्ष देऊन पहा. टीजे बारा धावांची आवश्यकता. राज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला आखूड टप्प्याची गोलंदाजी बाउन्सर टाकला होता आणि कॉटन बॉलचा चान्स आणि माघारी जावं लागतंय ते रतनला. संघाला लागलेला मोठा धक्का. विकेट जाते रतनची. डीजे थँक्यू डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत ते सोमा. साई सुतारच्या जोडीला आता सोमा आलेत फलंदाजीसाठी. आता 4 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता असताना बघूया सोमा राईट हँड बॅटर पुन्हा एकदा सज्ज आपल्या संघासाठी. 1 डाऊन बॅटर राज शिंदेच्या समोर. राज शिंदेला पहिल्या चेंडूवरती षटकार आणल्यानंतरला मात्र राजने केलाय कमबॅक आणि बाउन्सर वरती काढलाय मोठा विकेट. पुन्हा एकदा सज्ज आहे तो राज. पुन्हा एकदा यावेळेला हाफ टॅकर बॅटची एज घेऊन चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने आणि संघाला लागलेला लगातार दुसरा धक्का. माघारी जातोय तो सोमा आणि ते राज शिंदे कडून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. गाणं सुद्धा लागलं होतं आवड मला ज्याची मी त्यालाच आणला. आता साई सुतारने फलंदाजीला बोलवलं विशालला. बघूया विशाल आता 3 चेंडू मध्ये 12 धावा मारण्यासाठी आलाय राज शिंदेच्या समोर. यावेळेला विशालच्या बॅट मधून चेंडू आहे हवेमध्ये. हॅट्रिक होईल का? यस इट्स हॅट्रिक. वॉट अ कॅच. कव्हरच्या दिशेने आलेला हा अप्रतिम चेल आणि राज शिंदेला मिळालेली ही पहिली हॅट्रिक. माघारी जावं लागतंय ते आता नवीन बॅटर विशालला. अप्रतिम ठिकाणी पाहायला मिळाली आपल्याला राज शिंदे कडून. लगातार 3 चेंडू मध्ये 3 विकेट काढणारा हा गोलंदाज राज शिंदे. अप्रतिम अशी गोलंदाजी. विनायक भोड यांच्याकडून 24 टी शर्टचं बक्षीस यांना जाहीर झालेलं आहे संघाला. पाहूया आता काय करतायत सनी लिटी चामशे. 24 संघाचे 24 टी शर्टचे मानकरी ठरतायत. येस 2 चेंडू मध्ये आता 12 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले ते आकाश. 3
येस दर्शन मोरे यांच्याकडून सुद्धा राजसाठी 100 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर झालंय. राज पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा चेंडू आहे हवेमध्ये, लगातार चौथा विकेट होईल का? कॉटन बॉलची संधी आणि या लगातार चौथा गडी बाद. अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय तो राज शिंदे. लिटिल सनी क्रिकेट संघ कुशेडे गावचा हा युवा सितारा 2025 शिवमाई चषक 2025 मध्ये बेस्ट बॉलर जो ठरला होता तोच राज शिंदे. आपण का बेस्ट बॉलर ठरलं होतं याचं प्रात्यक्षिक पुन्हा एकदा या ठिकाणी शिवमाई चषकामध्ये करून देत असताना अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय तो राज शिंदे. कटवला पॉइंटच्या दिशेने यावेळेला फील्ड केला जाईल आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल का नाही. हा इट्स अ डॉट डिलिव्हरी आणि फक्त 6 धावा खर्ची करून 4 विकेट ज्याने जमा केले तो राज शिंदे या सामन्याचा ठरतोय सामना.